राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अजित पवारांसाठी नेते सरसावले, चौकशीची मागणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। एकीकडे सीआयडी तपासाऐवजी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी रोहित पवारांचा लढा दिल्लीपर्यंत गेलाय, तर दुसरीकडे रोहित पवारांवर भाजपनं टीका केल्याचं समोर आलंय। आता मात्र सुनील तटकरेंनी देखील रोहित पवारांवर आरोप केलाय। अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात असल्याचं तटकरेंनी म्हटलंय। काय आहे तटकरेंची पोस्ट? रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात काय घडतंय, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघात झाला, ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेला 1.25 महिना उलटला। या दरम्यान अपघात नेमका कसा झाला याबाबत ठोस उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये। त्यासाठी रोहित पवारांचा लढा सुरू आहे, पण अजित पवारांच्या पक्षातून चौकशीबाबत ठोस किंवा आग्रही भूमिका दिसत नव्हती। आता मात्र राष्ट्रवादीचे सगळे आमदार फडणवीसांच्या भेटीला गेले होते। विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। या संदर्भात सुनील तटकरे यांनी एक पोस्ट केली आहे, पण त्यात त्यांनी रोहित पवारांवर नाव न घेता आरोप केलाय। अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण करण्यात येत आहे अशी टीका करत सरकारवर आमचा विश्वास आहे असं तटकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय। ते लिहितात, ज्या सरकारमध्ये अजितदादा स्वतः काम करत होते त्या सरकारवर विश्वास ठेवणं म्हणजे अजितदादांवर विश्वास ठेवण्यासारखंच आहे। तपास यंत्रणांवर कुठलाही राजकीय दबाव येऊ नये अशी आमची भूमिका आहे, ज्यामुळे त्यांना योग्य प्रकारे तपास करता येईल। तोपर्यंत अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण करून कुणाला काय राजकीय लाभ मिळवायचे असतील ते मिळवू द्या। या तपासातून जे काही निष्पन्न होईल, जे कोणी दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करू असं सुनील तटकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान 2 दिवसांपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांनीही रोहित पवारांवर असाच आरोप केला होता। राजकीय पोळी शेकण्यासाठी रोहित पवार आरोप करतायत असं ते म्हणाले होते। अशा अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये, कृपावर कुणी राजकारण करू नये। मी परवाही म्हटलं की उगाच काहीतरी काहीही बोलतं, कोणी काय म्हणतं, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतं त्याला सुसाईड बॉम्ब पायलटच्या माध्यमातून तयार झाला, मुद्दामून पायलट बदलण्यात आले। आपापल्या अकलेचे तारे कोणी तोडू दे, मला असं वाटतंय। या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, सगळ्यांची भावना आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, त्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे हे सगळ्यांना वाटतंय, आम्हालाही वाटतंय। त्यामुळे उगाच काहीतरी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी अशी वल्गर विधानं कोणी करू नये। राष्ट्रवादी आणि भाजपचे हे आरोप सुरू असताना रोहित पवारांची लढाई मात्र सुरू आहे। दिल्लीत ठाण मांडलेले रोहित पवार मोदी आणि शहांच्या भेटीसाठी प्रयत्न करतायत। नुकतीच त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली। यावेळी काँग्रेसचे मोठे नेते सुद्धा उपस्थित होते। यांच्याशिवाय नितीन गडकरी, अभिषेक मनु सिंघवी यांचीही भेट घेत अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली। दरम्यान अरविंद सावंत यांनी अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला। यासाठी स्थगन प्रस्ताव देऊनही चर्चा झाली नाही असं सांगत अरविंद सावंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी रोहित पवारांसह मवियाचे नेते लढतायत आणि भाजपसह राष्ट्रवादीकडून मवियावर राजकारणाचा आरोप होतोय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।